हॅलो एव्हरीवन. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचे मॅथ्स MST CT 2024चे PYQ सॉल्व करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पहिले आपण फॉर्म्युला डिस्कशन करू, मग नंतर क्वेश्चन सॉल्व करू. सो दिस इज अवर मॅथमॅटिकल लॉजिकचे फॉर्म्युले. जनरली तुम्ही बोर्ड केला असेल तर तुम्हाला नाही का असं भेटलं असेल. एक्सरसाइज 1.1 मध्ये तुम्हाला हे शिकायला भेटलं असेल. हे स्टेटमेंट, लॉजिकल इक्विव्हॅलेन्स, कंपाऊंड स्टेटमेंट अँड ट्रूथ टेबल हे तुम्हाला शिकायला भेटलं असेल. 1.2 मध्ये तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलेन्स अँड अल्जेब्रा स्टेटमेंट, आणि 1.3 मध्ये टॉटॉलॉजिकल कॉन्ट्रडिक्शन. ट्रूथ टेबलमध्ये एक तर ऑल ट्रू आले तर ट्रू टॉटॉलॉजी, किंवा ट्रू TF म्हणजे असं ट्रू फॉल्स आला तर त्याला कॉन्टिंजन्सी, किंवा सर्वे फॉल्स आले त्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणतो. हे 1.3 मध्ये शिकला असाल तुम्ही. 1.4 मध्ये क्वांटिफायड स्टेटमेंट ड्युअलिटी हे सांगणार मी पुढं. 1.5 मध्ये निगेशन ऑफ द स्टेटमेंट, आणि 1.6 मध्ये स्विचिंग सर्किट. हे तुम्ही जर बोर्डासाठी शिकलं असेल तर वेल अँड गुड, नसेल शिकले असेल तर पहिले ते शिकून घ्या, मग नंतर MST CTची तयारी करा. तर मी तुम्हाला याच्या मॅथमॅटिकल लॉजिकच्या फॉर्म्युलेची क्विक रिव्हिजनसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे याच्यात मी फॉर्म्युले ऑल डिस्कशन करणार आहे, आणि फॉर्म्युले आणि काही थोडी फॉर्म्युले डिस्कशन करणार आहे बस. आणि पुढच्या पार्ट्सपासून मी तुमचे MST CTचे 2024चे ऑल PYQs करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ते बघा, स्टेटमेंट कोणती पण स्टेटमेंट एक तर आयदर ट्रू किंवा फॉल्स असू शकते. एक तर पुढे ट्रू असू शकते किंवा फॉल्स, पण कधी दोघी असू शकत नाही. म्हणजे ट्रू अँड फॉल्स असं असू शकत नाही. त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट. द ट्रूथ व्हॅल्यू स्टेटमेंट इज डिनोटेड बाय 1. हे बघा, डिनोटेड बाय 1 किंवा 0. हे का आपण यूज करतो स्विचिंग सर्किटमध्ये. हे 1 ने डिनोट करतो ट्रू, आणि 0 डिसाईड करतो फॉल्स. हे पुढं शिकेन तुम्ही, मी सांगणार तुम्हाला हळूहळू. ठीक आहे. नंतर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज अशा असतात. कनेक्टिव्ह असतात अँड ऑर नॉट, आणि इफ अँड देन, आणि इफ अँड ओनली इफ. त्याचे सिम्बॉल असतात. हा एक अँडचा सिम्बॉल आहे, हा वीचा सिम्बॉल आहे, आणि निगेशनचा सिम्बॉल आहे. आणि इफ देनचा सिम्बॉल असतो ॲरो, आणि डबल ॲरो म्हणजे असतो बाय कंडिशनल. एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहे, हे एक्झाम्पल रीड करून घ्या. नंतर असता ट्रूथ टेबल्स हे तुम्ही नक्की आठवण ठेवा. हे बघा, एकदम इम्पॉर्टंट आहे, हा खरा इम्पॉर्टंट आहे. बघा, P आणि Q, बघा T आणि T. बघा, यांच्या केसमध्ये जर दोघी ट्रू असेल तरच ट्रू असतो. जर बघा एक पण फॉल्स आला तर फॉल्स. हे बघा, एक तर दोन आपण आठवू शकतो ट्रिक अँडसाठी. एक तर दोघी ट्रू असेल तर ट्रू असेल बस, किंवा दुसरी कंडिशन आहे जर एक पण फॉल्स दिसला स्टेटमेंटमध्ये, आन्सर काय तर फॉल्स. हे तुम्ही याच्यासाठी आठवून ठेवलं. आणि ऑरच्या केसमध्ये काय, एक पण ट्रू असला स्टेटमेंटमध्ये तर ट्रू, आणि इफ अँड देनमध्ये फक्त T आणि F हे फॉल्स असतं, बाकी ऑल ट्रू असतं. आणि बाय कंडिशनलसाठी असं लक्षात ठेवता, बाय कंडिशनलसाठी जर दोघी सेम असले, असे दोघी सेम असले, हे बघा असे एकदम भारी, आन्सर ट्रू येतं. फॉल्स असले तरी पण आन्सर ट्रूज येतं. नंतर ये सेट थेरी, निगेशन वगैरे हे वाचून घ्यायचा. निगेशन आहे बघा, हे निगेशन असतं, ट्रूचा निगेशन असतो फॉल्सचा निगेशन असतो ट्रू. हे सर्व फॉर्म्युला असेल. अजून पुढं फॉर्म्युले दाखवतो तुम्हाला. हे बघा, स्टेटमेंट पॅटर्न. वेन टू वन मोर सिम्पल P अँड Q आर इन अ कंबाईन कंटिन्यूस, असं असतं. दे न्यू फॉर्म इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट कंडिशन करता P अँड Q कंडिशन असतो कन्वर्स. हे बघा, कधी असे स्टेटमेंट आहे, हे कन्वर्स इन्वर्स तुम्ही शिकलं कसं. कधी P अँड Q असेल तर कन्वर्स, पहिले कन्वर्स काढतो. कन्वर्स असतं उलटं करून द्यायचं. इन्वर्स म्हणजे ॲज इट इज, फक्त त्याला निगेशन लावून द्यायचं. निगेशन दिसत असेल, ओके, क्वालिटीवर लावून द्यायचा. कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय असतं, कन्वर्सचं निगेशन असं असतं. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा,
हे कंडिशन स्टेटमेंट असेल ना तिचं उलटं लिहायचं कन्वर्स, आणि त्याचं इन्वर्स करायचं असेल तर ॲज इट इज फक्त निगेटिव्ह लावून द्यायची, निगेटिव्ह, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये कन्वर्सचं निगेशन लावून द्यायचं. हे आठवून ठेवलं. हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे, हे बघून घ्या. हे लॉज आहे, लॉज खूप कामाचे. लॉजवरनं MST-CETला खूप प्रश्न बनतात. मी सुद्धा 2025ची एक्झाम दिली MST-CETमध्ये. मला सुद्धा इकडनं लॉजवरनं क्वेश्चन्स आलेले. जनरली MST-CETला मॅथमॅटिकल लॉजिकमधनं 2 क्वेश्चन्स विचारले जातात. 2 क्वेश्चन्स 2-2 मार्क, म्हणजे 4 मार्काचा वेटेज. तर 2 क्वेश्चन्स तर इकडनं बी बनू शकतात किंवा 2 क्वेश्चन्स ट्रूथ टेबलपासून बी बनतात. पण जनरली कधी इकडनं क्वेश्चन बनले ना तर दोघी क्वेश्चन बनून जातात. मला तर दोघी क्वेश्चन्स इकडनं आले होते. म्हणजे एक स्विचिंग सर्किट आलं होतं पण त्याला सिम्प्लिफिकेशन करायचं होता लॉच्या हेल्पने. खूप मोठा होता तर मी लॉज यूज करून त्याला सिम्प्लिफाय केला होता. तर प्लीज लॉज करून घ्या. आयडम्पोर्टंट लॉ काही म्हणजे कधी पण कोणत्या पण पुरं असं स्टेटमेंट दिलं असेल पुरं मोठं, त्याच्यात जर 2 कधी सेम दिसले त्याला एकाच लिहून घ्यायचा. 2 PP दिसले त्याला एकाच लिहून घ्यायचा, मध्ये कोणती पण साईन नव्हत्या. कम्युनिटी लॉ का असतो ॲज इट इज आहे, म्हणजे याला असं लिहू शकतो. कम्युनिटी लॉ हे एवढे यूज नाही होत. लॉ असोसिएटिव्ह लॉ पण यूज होत नाही. असोसिएटिव्ह लॉ का असतो ग्रुपिंग, म्हणजे याला असोसिएट म्हणजे मिनिंग काय असतो ग्रुप वाटायचा असतो. जर एका ग्रुप इथं 2 जणांचा आहे तर हा एकटा विचारा तर याला एकटा ठेवून देईन, 2 जण ग्रुप बनवून घेईन किंवा सर्व एकटे राहील. याला असोसिएटिव्ह लॉ म्हणतात. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कामाचे. याच्यात जर वेगळी साईन असली म्हणजे हे बघा, जर कधी अशी P आणि ही आणि Q अँड R असला तर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ का करतो, याला मध्ये टाकून देतो, मल्टिप्लाय करतो. वेगळा पेन घेतो, हे बघा डायरेक्ट PQ, ही साईन ॲज इट इज बाहेर असते आणि ही असा P असा आणि याला मल्टिप्लाय R. आता हे बघा मल्टिप्लाय काय झालं, बाहेरची साईन इथं असते. आता हे बघा इथं मध्ये चुकलं. खरं मध्ये याला इथं असं असतं, इथं अँड असतो आणि इथं ऑर, ही साईन इथं असते. समजलं. त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिमॉर्गन्स लॉ म्हणजे निगेशन लावायचं. आणि आयडेंटिटी लॉ एकदम कामाचा आहे. कोणता पण स्टेटमेंट, कोणता पण P अँड T, कोणता पण स्टेटमेंट. आता बघा अँडच्या केसमध्ये काय दोघी ट्रू असले तर ट्रू येतो, दोघी ट्रू असले तर ट्रू येतो, किंवा जर एक फॉल्स आला तर फॉल्स असू शकतो. म्हणजे इथं सर्व आपण डिपेंड करू शकतो स्टेटमेंटवर, म्हणून आपण P घेतला मग त्याला आयडेंटिटी लॉ म्हणतात. तसंच ऑरच्या केसमध्ये P ऑर T, इथं एक पण ट्रू आलं तर ट्रू आन्सर येतं. जर इथं फॉल्स घेतला स्टेटमेंट तरी पण आन्सर ट्रू येत आहे, आणि फॉल्स घेतला तरी पण आन्सर ट्रू येत आहे, म्हणून देअरफॉर आपण आन्सर ट्रू येतो. हे आयडेंटिटी लॉ असतात. कॉम्प्लिमेंट लॉ, कोणती पण स्टेटमेंट आणि त्याचं समोर निगेशन, कोणती पण स्टेटमेंट असेल तर समोर निगेशन असेल. मध्ये काही बी असू शकतं, अँड बी असू शकतं किंवा ऑर बी असू शकतं. एक ट्रिक देऊन देतो, एअर फोर्स. जर कधी अँड असला एअर म्हणजे त्याचे ऑल फॉल्सच असतात. कधी बी P अँड निगेशन P असलं त्याचा आन्सर हमेशा फॉल्स येतं. आणि जर एअर फोर्स झाला नंतर OT भरता तर तुम्ही OT किंवा OTP असं आठवून ठेवता असलं तर म्हणजे कोणता पण स्टेटमेंट ऑर आणि निगेशन असला त्याचा आन्सर हमेशा ट्रू येतं. इथं आज Pच्या जागे R बी असू शकतो, Q बी असू शकतो. इट डिपेंड ऑन द सिच्युएशन. ओके. कंडिशनल लॉ ॲज इट इज बाय कंडिशनल लॉ. जनरली आपले लॉ मेनपर्यंत होतं, बाकीच्या आता काहीच पुढं काही कामाचं नाही. हे वाचून घ्या. इफ अ स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू तर टॉटॉलॉजी असतो. ट्रू TF असेल तर कॉन्टिन्जन्सी, आणि जर पुरे फॉल्स असेल ट्रूथ टेबल ऑल फॉल्स, दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्ट्राडिक्शन. एवढे फॉर्म्युले झाले. क्वांटिफायर्स असतात. क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, याला आपण ए म्हणतो. म्हणजे फॉर एव्हरी युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि देअर एक्झिस्टन्स अँड प्रिन्सिपल ऑफ ड्युएलिटी तुम्हाला माहितीच असेल. निगेशन या असं निगेशन फॉर्म्युले बघून घ्या एकदा प्लीज. एसिशन सर्किटचे फॉर्म्युलेज. आता आपण शॉर्टकट डिस्कस करू. झूम करून घेतो पहिले. आता मी शॉर्टकट्स डिस्कस करतो. कधी बी इफ अँड देनमध्ये कोणती पण स्टेटमेंट आणि त्याचंच असं स्टेटमेंट असला त्याचा आन्सर कधी बी ट्रू असतो. हा शॉर्टकट आहे. आणि PA
कोणती पण स्टेटमेंट असू शकतं, ट्रू असू शकते, फॉल्स, आणि त्याचं निगेशन असेल त्याचा आन्सर असतं निगेशन पी. आणि कधी पण टी 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 इफ अँड देन पी, कोणता पण ट्रू आणि त्याच्या समोर स्टेटमेंट असेल तर आन्सर पी असतं. हे शॉर्टकट्स तुम्ही लक्षात ठेवून घ्या प्लीज. शॉर्टकटचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. बस मी ऑल फॉर्म्युलेशन डिस्कशन करून घेतलं असेल. आता पुढच्या व्हिडिओजमध्ये PYQ सॉल्व करेन. जनरली मी आता वर्षभर बोललेलो आहे, पण जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करू ना तेव्हा तुमचं डोकं चालायला लागेल. तेव्हा मी तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज होतोय ते सर्व ऑल डिस्कस करेन. 2024चे PYQ तुम्ही सॉल्व केलं ना एकदम बेटर आहे. 2024चे करणार तर 2025चे सिम्पल जाईल. 2023 आणि 22 असेच करून घ्यायचा. 2024ची हार्ड लेवल होती, 2025ची पण खूप जास्त होणार आहे, होतीच. आता 2026ची पण होणार, म्हणून 2024ची मी PYQचा आता व्हिडिओ टाकणार आहे. तर प्लेलिस्ट मी टाकेन, किंवा आता पार्ट 1 फॉर्म्युला डिस्कशन झाले आहे. पार्ट 2 मध्ये मी डायरेक्ट PYQ सॉल्व करणार आहे स्टेप बाय स्टेप, सिम्पलपासून हार्डपर्यंत. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब किंवा नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि लाईक करा. ओके. आणि दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ.